मंडळी, शिवपुराणातील सांगितलेली ही कथा कधी ऐकली काय हो? कारण ही कथा आहे महाशिवरात्रीची व्रतकथा. आणि प्राचीन काळामध्ये एक शिकारी शिकार करायचा आणि जनावरांची हत्या करून तो आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करायचा. तो सावकाराचा कर्जदार होता. त्याने त्याचे कर्ज वेळेवर चुकवले नव्हते, म्हणून सावकाराने शिकारीला शिवमठात कैदी बनवले. आणि या शिकाऱ्याला शिवमठात कैदी बनवल्यानंतर योगायोगाने त्याच दिवशी शिवरात्र होती बर का. शिकारी ध्यानमग्न होऊन शिवासंबंधित धार्मिक गोष्टी ऐकत राहिला. चतुर्दशीला त्याने शिवरात्रीची ही कथा ऐकली आणि सायंकाळी सावकाराने त्याला जवळ बोलावून कर्ज फेडण्याविषयी विचारलं. शिकारी दुसऱ्या दिवशी सर्व कर्ज फेडेल असं वचन देऊन त्या कैदेमधून सुटला बर का. आपल्या दिनचर्येप्रमाणे तो जंगलामध्ये शिकारीसाठी निघाला, पण दिवसभर कैदेत राहिल्यामुळे तो तहान भुकेने व्याकुळ झालेला होता. शिकार करण्यासाठी तो तलावाकाठच्या बेलपत्राच्या झाडावरती मचाण बांधू लागला. बेल वृक्षाच्या खाली बेलपत्रांनी झाकले गेलेले शिवलिंग जे होते, शिकाऱ्याला मात्र हे माहीत नव्हतं. मचाण बनवताना त्याने ज्या फांद्या तोडल्या त्या योगायोगाने शिवलिंगावरती पडल्या. याच प्रकारे दिवसभर उपाशी असलेल्या शिकाऱ्याचे व्रतही झाले आणि त्याकरवी शिवलिंगावर बेलपत्रही वाहिले गेले. एका प्रहरानंतर एक गर्भिणी हरिणी तलावरती त्या पाणी पिण्यासाठी आली आणि शिकाऱ्याने आपल्या धनुष्याने तिच्यावर नेम साधलाच होता. तितक्यात ती हरिणी बोलली, मी गर्भिणी आहे. तू एकाच वेळी 2 जीवांची हत्या करशील हे योग्य नाही. मी आपल्या पिलाला जन्म देऊन लवकरच तुझ्या समोर येईल, तेव्हा तू मला मार. शिकाऱ्याने धनुष्य बाजूला ठेवलं आणि हरिणी झाडाआड लुप्त झाली. काही वेळाने दुसरी हरिणी तेथून निघाली. शिकाऱ्याच्या आनंदाला पारावर उरला नाही. त्याने तिच्यावर नेम साधला. हे बघून त्या हरिणीने त्याला सांगितले की हे पारधी बाबा, मी एक कामातूर विरहिणी आहे. आपल्या प्रियेच्या शोधात भटकत आहे. मी माझ्या पतीला भेटून लवकरच तुझ्या जवळ येईल. शिकाऱ्याने तिलाही जाऊन दिलं. 2दा शिकार हातातून गेल्यामुळे तो थोडा चिंतितच झाला. तेवढ्यात एक हरिणी आपल्या पिलांसोबत तेथून निघून गेली. शिकाऱ्याला जणू सुवर्ण संधीच मिळाली. त्याने धनुष्याला बाण लावला आणि बाण सोडणार तेवढ्यात ती हरिणी बोलली, हे पारधी दादा, मी माझ्या पिलाला त्याच्या वडिलांकडे सोडून लगेच येते. त्यावेळी तू मला मात्र मार, आता मारू नकोस. शिकारी हसला आणि म्हणाला, समोर आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख वाटलो का? याआधी मी 2दा शिकार गमावले आहे. माझी मुले तहान भुकेने व्याकुळ झालेले असतील. उत्तर दाखल हरिणी म्हणाली, जशी तुला आपल्या मुलांची काळजी वाटते शिकारी दादा, तसं मलाही वाटतं. त्यामुळे मी फक्त काही काळ तुझ्याकडून जीवनदान मागत आहे. माझ्यावरती विश्वास ठेव, मी लगेच परत येते. हरिणीचा तो व्याकुळ स्वर ऐकून शिकाऱ्याला तिची दया आली. त्याने तिला पण जाऊन दिलं. शिकार न मिळाल्यामुळे तो बेलाच्या झाडावर तसाच बसून बेलपत्र जे आहे ते खाली तोडून फेकत राहिला. काही वेळाने एक धष्टपुष्ट मृग त्या रस्त्यावरून जात होता. आता या मृगाची नक्कीच शिकार करावी असा थोडासा विचार त्याने केला, पण त्याच्यावरती नेम धरला असता मृग दिनवाण्या स्वरात म्हणाला, हे पारधी दादा, जर तू माझ्या आधी 3 हरणींना मारलं असेल तर मला मारण्यातही वेळ करू नकोस. म्हणजे त्याच्या वियोगात मलाही एकही क्षणाचं दुःख सहन करावं लागणार नाही. मी त्यांचा पती आहे आणि जर तू त्यांना जीवनदान दिले असेल तर मला काही क्षणांसाठी जीवनदान देण्याची कृपा कर. मी त्यांना भेटून तुझ्या समोर लगेच हजर होतो. मृगाचं बोलणं ऐकून शिकाऱ्याच्या डोळ्यासमोरून संपूर्ण रात्रीचा जो घटनाक्रम आहे तो तिथं चक्र फिरू लागलं. त्याने सर्व कथा मृगाला ऐकवली. तेव्हा मृगाने सांगितलं, माझ्या 3ही पत्नी
येथून वचनबद्ध होऊन गेल्या आहेत, मात्र त्या माझ्या मृत्यूनंतर आपल्या धर्माचे पालन करू शकणार नाहीत. त्यामुळे तू मला आता जाऊ दे. मी त्यांच्या समवेत तुझ्या समोर हजर होतो. आता उपवास, रात्रीचं जागरण तसेच शिवलिंगावरती बेलपत्र चढवल्यामुळे शिकारी दादा जो आहे त्याच्या हिंसक हृदयाचे निर्मल हृदयात परिवर्तन झालं होतं. धनुष्य त्याच्या हातातून निसटलं. शिवाने त्याच्या हृदयात बदल घडून आणला. त्याला आपल्या भूतकाळातील कर्माचा पश्चाताप झाला. थोड्याच वेळात मृग सहपरिवार शिकाऱ्यांसमोर आला. या प्राण्यांमधील प्रेम पाहून शिकाऱ्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. शिकाऱ्याने त्यांना न मारता आपणही प्राण्यांची हिंसा न करण्याचे ठरवले. देवलोकामधून समस्त देव ही घटना पाहत होते. घटनेची परिणिती झाल्याबरोबर देवी देवतांनी फुलांचा वर्षाव केला. तेव्हा शिवरात्री व्रत घडल्यामुळे शिकाऱ्याला मोक्षाची प्राप्ती झाली. जेव्हा मृत्यू काळात यमदूत त्यांचे प्राण नेण्यासाठी आले तेव्हा शिवगणांनी त्यांना वापस पाठवले आणि शिकाऱ्याला शिवलोकात घेऊन गेले. ही होती शिवरात्रीची